बुधवारी 14 जुलैला बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन करत विधानसभेत रणशिंग फुंकणार आहेत। मात्र या मेळाव्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज अचानक दिल्ली दौऱ्यावर ते गेले आणि दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवारांनी भेट घेतली। या पार्श्वभूमीवर मेळाव्यातून अजित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठं भाष्य करण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही उमेदवार निवडून आले। या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी तातडीने दिल्लीला पोहोचले। त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। दोनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। या भेटीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। अजित पवार आणि अमित शहांमध्ये या मुद्द्यांवर चर्चा, मंत्रिमंडळ विस्तार, राज्यपाल नियुक्त आमदा, विधान परिषदेचे सभापतीपद। अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेले, अमित शहांची भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री आहेत, ते कुठेही जाऊ शकतात। त्यांच्या भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत। त्यांचं काय प्लॅनिंग असेल भाजपत वगैरे जाण्याचं तर आपल्याला काय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। रविवारी 14 जुलैला बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा पार पडतोय। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तसेच आगामी विधानसभा निवडणुकांचं अजित पवार बारामतीमधून रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या मेळाव्यात अजित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात भाष्य करण्याचीही शक्यता आहे। दादा दिल्लीत मोठी घोषणा करणार, शेतकरी कर्जमाफी, तरुणांना बेरोजगार भत्ता, तरुणांना विद्यावेतन। 14 तारखेच्या मेळाव्यामध्ये विधानसभेचं रणशिंग इथून फुंकलं जाईल। एवढं त्याला इथून महाराष्ट्राचा मेळावा जो असेल तो वेगळा मोठा होईल, पश्चिम महाराष्ट्राचा वगैरेचा। एकंदरीत पण एकूण त्या कार्यक्रमामध्ये महत्वाची काहीतरी घोषणा। लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात कौल दिला आणि त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आलाय। महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू शकतात। त्यामुळे महायुतीमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागात वरचष्मा आहे, त्यामुळे अजित पवार हे शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही असल्याचं समजतंय। अशा परिस्थितीत बारामतीच्या मेळाव्यातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजित पवार काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। बारामतीहून जयकुमार जाधवसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज।